जळगाव जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी लागत आहे। 31 मे पर्यंत जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस कायम राहणार। दरम्यान आगामी 4 दिवस जिल्ह्यात 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। त्यासाठी हवामान विभागाकडून जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला। जामनेर शहरात वीर सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी दुपारी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली। मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भुसावळकडे रवाना झाली। अंमळनेर तालुक्यात 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच लागला। यामध्ये हजारो विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, पण यात एका विद्यार्थिनीची अक्षरशः परीक्षा होती। ऐन परीक्षेच्या काळातच वडिलांचे अपघाती निधन झाले आणि तिच्यासह कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। तरीही हे दुःख झेलत तिने परीक्षा दिली आणि तब्बल 95% गुणांनी उत्तीर्ण झाली। बडगाव तालुक्यातील कोसगाव येथे गोंडगाव पासर्डी या शेतरस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार होती। तहसीलदार शीतल सोलाट यांनी पोलीस बंदोबस्तात शेतरस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतरस्ता मोकळा केला। याचा सुमारे 50 शेतकऱ्यांना फायदा होणार। अंमळनेर शहरात शहाद्याकडे जाणारे राज्य महामार्ग क्रमांक 6 वर मुंदुडा नगर येथे वळणावर गेल्या 3 महिन्यापासून मोठा खड्डा पडला। याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले। या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे। वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याचा निषेध म्हणून तालुका काँग्रेस कमिटीने गांधीगिरी करत खड्ड्यात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला। याचे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले। चाळीसगाव तालुक्यातील वागडू येथील टेक्निकल माध्यमिक विद्यालयातील 1998-99 मधील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला। यात शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। धरणगाव तालुक्यातील पारधी येथे जवळ विद्यालयातील 1982-83 मधील 10वीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 43 वर्षांनी नुकताच पार पडला। यात माजी विद्यार्थी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित राहून जुन्या मित्रांची भेट घेऊन शालेय आठवणींना उजाळा दिला। मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा सालबर्डी रस्ता डांबरीकरणाच्या नावाखाली गेल्या 3 वर्षापासून उखडून ठेवला। यामुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे। पावसाळा तोंडावर आला आहे। रस्त्याच्या बाजूने काढलेले मोरे पुन्हा मातीने भरले जात आहे। हा रस्ता वर्दळीचा आहे। यंदा तरी हा रस्ता होणार का साहेब, असा संताप ग्रामस्थांसह वाहनधारक करीत आहे। भुसावळ तालुक्यात विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीतर्फे जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या मैदानावर मुलींसाठी 10 दिवसांच्या लाठीकाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले। यासाठी मुलींची मोठा प्रतिसाद लाभत आहे। हे प्रशिक्षण 25 मे पर्यंत सुरू राहणार। जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात विशेषतः गिरणा पट्ट्यात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिला। या पावसामुळे शेतांमध्ये उभा असलेले मक्का, बाजरी आडवी झाली। चाऱ्याचेही प्रचंड नुकसान झाले। रविवारी दिवसभराच्या उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली। दुसरीकडे रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हळदीचा कार्यक्रम होता। त्यामुळे लग्न घरातील आयोजकांची चांगलीच धावपळ उडाली। गेल्या काही वर्षांमध्ये शेतांमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला। यामुळे जमिनीची सुपीकता तर कमीच होते, मात्र रासायनिक खतांच्या वापरातून येणाऱ्या पिकांमुळे मानवी आरोग्यालाही नुकसान होत आहे। त्यामुळे आता नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल आढावा यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम केले जात आहे। यासाठी केंद्राकडून राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान सुरू केले आहे। चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील आरोग्य केंद्रात जागतिक डेंग्यू दिन साजरा करण्यात आला। गावात डेंग्यू विषयी जनजागृती करण्यात आली। सर्वेक्षण करून तापाच्या रुग्णाचे नमुने घेण्यात आले। यावल तालुक्यात नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील बसस्थानक व बसस्थानकावरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात आले। परिसरात कायम स्वच्छता राहावी यासाठी नगर परिषदेकडून दक्षता घेतली जाणार। जळगाव जिल्ह्यातील गोदावरी इंग्लिश मीडियम CBSE स्कूलने एकूण निकालात 100% निकालाची परंपरा कायम राखली। रावेर तालुक्यात संजय गांधी श्रावण बाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, राष्ट्रीय विधवा व दिव्यांग योजना या केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक लाभाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे आधार DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व व्हेरिफिकेशनचे काम रावेर तहसील कार्यालयात सुरू आहे। लाभार्थ्यांचा वेळ व खर्च वाचवा यासाठी पाल येथे विशेष शिबिराचे आयोजन 21 मे रोजी करण्यात आले।